PM किसान योजनेमध्ये ई-KYC कसं करायचं आहे तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला PM किसान ॲप हे ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून. तुम्हाला ॲप दाखवतो. प्ले स्टोअर कुठे गेला? प्ले स्टोअरमध्ये जायचं, टाकायचं PM किसान. बघा हे आला PM किसान जी होईल. इन्स्टॉल आहे, माझा ऑलरेडी इन्स्टॉल केला म्हणून इन्स्टॉल ओपन करायचा. त्याला नेटवर्क लागते समथिंग मिनिट. ठीक आहे, इश्यू ओपन करूया. ओपन केल्यानंतर मग नेक्स्ट बटन दाबायचं. नेक्स्ट दाबल्यानंतर मग अपडेट मोबाईल नंबर किंवा लॉग इन हे दोन ऑप्शन असतात. तर लॉग इन असेल तर लॉग इन करून घेऊया आपण. सिलेक्ट लॉग इन टाईप काय आपलं बेनिफिशरी, मग बेनिफिशरीवर क्लिक करायचं. बरं आधार नंबर किंवा रजिस्टर ज्यांना ID नंबर असेल त्यांना ID नंबर टाकायचा. आता आधार नंबर लॉग इन करायचं. आधार नंबर टाकला, स्पेशल KYC लॉग इन. मग ॲग्री टू प्रोव्हाइड माय आधार फॉर युजिंग फेस ऑथेंटिकेशन. आपण फेस ऑथेंटिकेशन पण सुद्धा करू शकतो. स्कॅन फेस करायचं असेल त्यासाठी आपल्याला लागेल फेस स्कॅन करायचं, पण आधारसाठी म्हणून एक दुसरं ॲप लागेल आपल्याला. आधार फेस ID टाकायचं इथे. आधार फेस ID टाकलं. फेस रीड, आधार फेस रीड हा ॲप आहे, हा इन्स्टॉल करायचा. ठीक आहे, हा ऑटोमॅटिक इन्स्टॉल झाल्यानंतर मग आपले जो रनिंग आहे स्कॅन फेस, म्हणजे फेस स्कॅन केलं का नाही हे बघा आपलं इथे किती ग्रीन लाईन आलं, ऑटोमॅटिक हे होऊन जातो, लॉग इन होऊन जाते. ठीक आहे, मग टिक केलं का नाही, फेस ब्लिंक केलं होऊन जातो. फेस ॲग्री करायचा आणि स्कॅन करायचा. तेव्हा हे स्कॅन करताना असे डोळे मिचकायचे, ब्लिंक करायचे. 1-2 वेळा ब्लिंक केलं की ग्रीन लाईन आली का नाही का सक्सेसफुली फेस ID होऊन जाते. ठीक आहे, असं करून आपण करू शकतो.